कधी भाव पडल्यानं, कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे, तर कधी व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे कांदा शेतकरी अडचणीत येतो. त्यातच लाल कांद्याचं आयुष्य अवघ्या काही दिवसांचं. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये चिंतेचं वातावरण असतं. मात्र आता राष्ट्रीय बागवानी अनुसंधान तथा विकास प्रतिष्ठाननं कांदा उत्पादकांना दिलासा दिलाय. नेमका काय आहे हा दिलासा, पाहूयात या रिपोर्टमधून. नाशकातला कांदा उत्पादक शेतकरी तिन्ही हंगामात कांद्याचं पीक घेतो. मात्र त्यांनी उत्पादित केलेला लाल कांदा जास्त दिवस टिकत नाही. हेच कारण शेतकऱ्यांची चिंता वाढवतं. परंतु शेतकऱ्यांची ही चिंता दूर होणार आहे. त्यांना कोणत्याही नुकसानाशिवाय 6 महिने कांदा साठवता येणार आहे. त्या प्रकाराचं नवीन वाण चितेगावमधील राष्ट्रीय बागवानी अनुसंधाननं विकसित केलंय. लाल 4L744 असं या नवीन वाणाचं नाव आहे. एक नई प्रजाति हमने निकाली है NHRDF रेड 4 लाइम 744, जो कि बहुत अच्छी प्रजाति है और ये प्रोग्रेसिव किसानों के द्वारा, ट्रेडर्स के द्वारा, एक्सपोर्टर्स के द्वारा बहुत ज़्यादा पसंद की जा रही है. और इसका हम इस बार बीज प्रोडक्शन भी कर रहे हैं, बीज उत्पादन भी कर रहे हैं, जिसको कि अगली बार हम किसानों को जुलाई अगस्त में इसका सीड हम देंगे, जिससे कि लेट खरीफ और रबी मौसम में प्याज का वो उत्पादन कर सकेंगे. कांदा उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातील 444 दशलक्ष हेक्टरवर 85.80 दशलक्ष टन कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. भारतात 1.19 दशलक्ष हेक्टरवर 19.35 दशलक्ष टन कांदा उत्पादन घेतलं जातं. देशातली कांदा उत्पादन क्षमता मागणीपेक्षा कमी आहे. त्यातच कांदा हा नाशवंत असल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो. या नवीन वाणाची परीक्षा आणि चाचणी अखिल भारतीय नेटवर्क संशोधन तर्फे करण्यात आली आहे. या वाणाची उत्पादन क्षमता 15 ते 20% आहे. तसंच 6 महिन्यात फक्त 20%च नुकसान होतं. या नवीन वाणाची काही वैशिष्ट्यही आहेत. वाणाची पात सरळ आहे. कांद्याचा रंग गडद लाल असून आकार गोल आहे. कांद्याचा व्यास 5.5 650 सेंटीमीटर आहे. तर 20 कांद्यांचं सरासरी वजन 1.50 ते 1.70 किलो असतं. कापणीनंतरही कांदा मजबूत असेल तर लागवडीनंतर 115 ते 120 दिवसात पीक तयार होतं. एका एकरात 7 ते 8 किलो बियाणं पेरता येतं. तर एकरी 160 ते 180 क्विंटल उत्पादन घेता येतं. या वाणाची खरीप आणि रब्बी हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. कांद्याच्या या नवीन वाणानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबेल आणि त्यांना दिलासा मिळेल एवढी आशा करूया. उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव. सध्या लासलगावसह जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होतीये. येथील कांदा खरेदीदारांना देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कांदा पाठवण्यासाठी पुरेशा प्रमाणात रेल्वे वॅगन उपलब्ध होत नसल्यानं कांद्याच्या भावावरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना ताबडतोब रेल्वे वॅगन उपलब्ध न झाल्यास कांद्याचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी हवामानानं चांगली साथ दिल्यानं शेतकऱ्यांना कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. त्यामुळे लासलगावसह जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. लासलगाव इथून रेल्वेद्वारे कांदा पाठवण्याची सुविधा असल्यानं इथल्या खरेदीदार प्रामुख्यानं रेल्वेद्वारे मोठ्या प्रमाणावर कांदा परराज्यात पाठवतात. मात्र कांदा पाठवण्यासाठी रेल्वे वॅगनच उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गामध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. ते वॅगन या ठिकाणी उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कांदा हा ट्रकने पाठवला जात आहे. ट्रकचे भाडे हे थोडे जास्त पडत असल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर सुद्धा होत आहे आणि शेतकऱ्यांना बाजारभाव सुद्धा या ठिकाणी कमी मिळत आहे. व्यापारी जे काही वॅगनचे भाडे ते भरण्यास तयार आहेत, परंतु रेल्वे प्रशासनाकडे या ठिकाणी वॅगन उपलब्ध होत नसल्यामुळे त्याचा परिणाम या शेतीमालावर होत आहे. आणि म्हणून आम्ही रेल्वे मंत्र्याकडे या ठिकाणी मागणी केलेली की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वॅगन उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी आलेल्या कांद्याला चांगल्या प्रकारचा भाव, चांगल्या प्रकारचे दर या ठिकाणी मिळू शकतात. वॅगन अभावी इथल्या खरेदीदारांकडे मोठ्या प्रमाणावर कांदा शिल्लक राहतोय. परिणामी कांदा बाजारातच लिलावाअभावी शिल्लक राहत असून शेतकऱ्यांना कांदा विक्रीस अडथळा येतोय. तसंच खरेदी केलेल्या कांद्याचा वेळीत पुरवठा होत नसल्यानं कांदा खरेदीदारांकडून मागणी थंडावल्यानं त्याचा बाजारभावावर परिणाम होत असून वेळेत माल बाजारात न पोहोचल्यास कांदा लिलाव बंद राहण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रशासनानं पुरेशा प्रमाणात रेल्वे वॅगन उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी लासलगाव बाजार समितीतर्फे केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि सेंट्रल रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. डिझेलच्या नेहमी वाढलेल्या भावामुळे ट्रकचे अतोनात वाढलेले भाव, दुसरीकडे रेल्वेच्या ज्या वॅगन्स आहेत त्याचा अतिशय अनियमित पुरवठा, ह्या दोन्ही गोष्टीमुळे व्यापारी आणि शेतकरी हे दोन्हीही घटक आपल्याकडे असलेले कांदे पुरेशा प्रमाणामध्ये कांदे येथून सप्लाय करू न शकल्यामुळे शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या दोघांच्याही खळ्यावर मोठ्या प्रमाणावर कांदे पडलेले असल्यामुळे कांद्याच्या भावामध्ये घसरण निरंतर होत आहे. सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. खरं म्हणजे ह्या सरकारने इथून माग प्रत्येक वेळेस कांद्याच्या ज्यावेळेस विरोधी सरकार होता त्यावेळेस इतकं हे म्हणजे आंदोलनं केली, सगळं काही केलं आणि आता सत्तेवर असताना नेमकं त्यांना काय झालं? कापसाची परिस्थिती काय, कांद्याची परिस्थिती काय, पैशाचं काय? पैशाचं ठीक आहे, शेतकरी मानू शकतो, 2 दिवस कळ मारून घेईल, पण त्याच्या पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे ना. लासलगाव रेल्वे स्टेशन इथून कांदा निर्यात मोठ्या प्रमाणात देशांतर्गत रेल्वेनं होत असते. सन 2015-2016 या वर्षात 95,224 मेट्रिक टन इतकी, तर सन 2016-2017 या वर्षात डिसेंबरपर्यंत 34,049 मेट्रिक टन इतकी निर्यात झाली. सरासरी 64% रेल्वेनं कांद्याची निर्यात कमी झाली आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात पुरेशा प्रमाणात रेल्वे वॅगन उपलब्ध झाल्यास शेतकरी आणि व्यापारी वर्गाचं नुकसान भरून निघू शकतं. उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव.